तो चलो चलते हैं अब बिल्कुल बीच मैदान की तरफ, जहां से आज के दिन की शुरुआत हो रही है। शुरुआत में ही काफी बेहतरीन मुकाबला आपके खिदमत में हाजिर हो चुका है। जो एक तरफ है टेनिस क्रिकेट में काफी अच्छा नाम जिन्होंने लौकिक किया है, जीजी स्पोर्ट वाकलन के बाद वाकलन गांव का नाम रोशन करने लगी है टीम जगदम्ब वाकलन टीम, जिनको दावेदार कहा जा रहा है जगदम्ब जीजी स्पोर्ट वाकलन के बाद। और उनके खिलाफ आज जो फाइट कर रही है टीम, छोटे गांव से ये टीम बिलोंग करती है, लेकिन आज टेनिस क्रिकेट विश्व में काफी बड़ा नाम कर चुके हैं। आखाती देशों में जाकर अपना गांव का नाम का झंडा लहरा दिया है। वो है केपीसी इनामपुरी टीम, जिसके एक दावेदार खिलाड़ी अंगद पाटिल को हम देख रहे हैं। तो बिल्कुल एक बड़ा घमासान इस बीच मैदान के अंदर होगा। जरूर बिपिन जिन्होंने हमें जानकारी दी है कि 15 मुकाबले लगभग 2 दिन में हो चुके हैं। आज का तीसरा दिन है और 15 में से 8 टीमें पहले बल्लेबाजी करते हुए जीती हैं, तो 7 टीमों ने बिल्कुल चेसिंग करते हुए मुकाबले जीते। तो मेरे हिसाब से पलड़ा भारी है पहले बल्लेबाजी करने वालों टीम का, लेकिन क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता बाबूशाह, क्योंकि बारी बारी में क्रिकेट बदलता रहता है, ये तो सबको पता है। लेकिन देखते हैं, मुकाबला अच्छा होगा, इसमें कतई संदेह नहीं है। फील्ड की सजावट हो चुकी है। सोमनाथ गायकर जो टीम के कप्तान हैं जगदम्ब वाकलन के, तो उनके अगेंस्ट में देखा जाए तो केपीसी इनामपुरी की आन बान शान अंगद पाटिल। अच्छा, मतलब दोनों रिजल्ट अलग अलग लगे, क्योंकि पहले दिन में पहला मुकाबला डिफेंस करते हुए टीम जीती, तो दूसरे दिन चेसिंग करते हुए जीती। लेकिन आज क्या होगा, डिफेंस या चेसिंग हमें भी पता नहीं है, किसी को पता नहीं है, लेकिन मुकाबला अच्छा होगा। अब देखना है किसकी बढ़ोतरी होती है, डिफेंस या चेसिंग की। योगेश मडवी अच्छा यहां पर काम कर रहे हैं, हमेशा भारत माता का अच्छा साथ वो देते रहते हैं। बिल्कुल मजा तो होगा ही, क्योंकि टीमें भी अच्छी है। आज के दिन में सभी बेहतर एक से एक टीमें आज यहां पर खेलती हुई नजर आएंगी। एक टीम तो उसाटना टीम कल फाइनल के रेस में पहुंच चुके हैं, फाइनल का रास्ता तय कर चुके हैं। संकेत पाटिल जो उसाटना के काफी शानदार उन्होंने बल्लेबाजी कल की और हर मैच में अच्छा परफॉर्मेंस दिया उन्होंने। मुरबी टीम को, आईसीसी मुरबी टीम को उन्होंने सेमीफाइनल के दौर में शिकस्त दी। तो देखना है आज के दिन में कौन सी टीम सेमीफाइनल के दौर में पहुंचती है, ताकि कल काफी बड़ा पोल होगा। मैच स्टार्ट हो रहा है। अंपायर सुनील पाटिल और सैंडी फाल्कर अपने भूमिका में तैयार हो चुके हैं। और मित्र के तौर पे इनामपुरी टीम की तरफ से अंगद पाटिल और दूसरी तरफ सागर, एक नए खिलाड़ी है। अब शायद इस साल निश्चित रूप में इनामपुरी टीम की ओर से एक अच्छा प्रयास है, क्योंकि ये होना चाहिए योगेश, क्योंकि आप जैसे नए खिलाड़ियों को मौका देते रहते तो वो भविष्य में आकर अच्छा परफॉर्मेंस दे सकते हैं। तो बिल्कुल वही सोच है इनामपुरी टीम की तरफ से। गेम स्टार्ट हो रहा है, जरा जोरदार तालियां हो दोस्तों। पहली गेंद आज के दिन की गेंदबाजी में शिवदास गायकर, अंगात पहली गेंद उठाने की कोशिश, बिल्कुल सेफ लैंडिंग नजर आई। 1 रन जरूर यहां पर प्राप्त किया। अंगद पाटिल के बल्ले से यहां से एक सिंगल मिली,
निश्चित रूप में अपना निजी खाता यहां पर खुला करते हुए। शायद कुछ कठिनाई महसूस हुई। सनलाइट बिल्कुल, बैंडेज लेके जाइए, बिल्कुल फर्स्ट एड मैदान के अंदर लेके जाना है। कुछ थोड़ी सी कठिनाई महसूस हुई और बिल्कुल यहां से पहली गेंद 1 रन तो आई, लेकिन थोड़ा सा कुछ मैदान के अंदर चोट महसूस हुई। ऐसे में देखा जाए तो केपीसी इनामपुरी टीम के काफी अच्छे सपोर्टर रहते हैं, जिनके माध्यम से काफी बड़ी प्रतियोगिता केपीसी मैदान के ऊपर हम हर साल देखते हैं। सम्माननीय गजानन शेठ पाटिल आयोजन करता और साथ ही साथ भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे, मारुति शेठ पाटिल यदि यहाँ पर आए हैं तो उनका भी स्वागत है। यदि आए हैं तो निश्चित रूप में आयोजनकर्ताओं की तरफ से आपको निमंत्रण है, आकर इस मंच के ऊपर तशरीफ रखिए। योगेश, अच्छा मैच होगा, इसमें बिल्कुल संदेह नहीं है, क्योंकि जगदम्ब आकलन टीम भी काफी मजबूत तरह से यहाँ पर मैदान के अंदर उतरी है और ये फाइट भरा मुकाबला हो सकता है। आज के दिन का पहला मुकाबला है। प्राप्ति लाइव जीतू गोंदली अपने काम में जुड़े हुए हैं, अच्छा कार्य उनके माध्यम से इस नागजरी के मैदान के ऊपर। फिर से एक बार स्कूप करने की कोशिश और यहां से बिल्कुल मौका था और मौका यहां पर गवाया है। देखा जाए तो एक अजब शॉट खेलने की कोशिश की थी यहां पर बल्लेबाज सागर ने, लेकिन सक्षम तो हो चुके थे, लेकिन जहां पर शॉट फाइन देखा जाए तो निश्चित रूप में कैच ड्रॉप हुआ और मौका मिला मेरे हिसाब से। यहां पर बाल बाल बचे सागर। ऐसे में 1 रन मिली, 2 गेंदों के ऊपर 2 रन है। स्लोअर डिलीवरी, लेकिन आउटसाइड ऑफ स्टंप बिल्कुल लाइन से भटके हैं। जरूर यहां पर अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी हो सकती है। अतिरिक्त रन और इस 1 रनों के साथ स्कोर 3 और टोटल की बात यानी कि वाइड अब तक इस प्रतियोगिता में 38, लेकिन इस वक्त वाइड के बाद अंगद पाटिल ने पूरी तरह से इस गेंद को परखा और गेंद को मोहर दी वाइड श्लोंगान के ऊपर से 6 रनों के लिए। फिर से एक बार, वाह लाजवाब, क्या बेहतरीन बल्लेबाजी। तो 112 छक्के अब तक इस प्रतियोगिता में लग चुके योगेश। तो देखिए विकेट बल्लेबाजी में कितनी सख्त है, ये यहां से पूरी तरह से दिखाया जा रहा है। तो ऐसे में देखा जाए तो यहां से आप घी यदि सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत। 2 छक्के हो गए, शायद जरूरत नहीं है क्योंकि जैसे से अंगद पाटिल में क्षमता बहुत बड़ी है, सीधे बल्ले से बहुत रन बना सकते हैं। कभी कभी ये होता है कि आप रिवर्स खेलने जाते हैं और विकेट जाती है, वो महत्वपूर्ण है। बिल्कुल आपने सही कहा। बिल्कुल देखा जाए तो जिस तरह से बैक टू बैक 2 छक्के आए और जिस तरह से इस तीसरी गेंद के ऊपर जो रिवर्स अटैक करने की कोशिश की, वो कहीं ना कहीं एक खतरा महसूस होने वाली गेंद थी मेरे हिसाब से, क्योंकि रिवर्स हमेशा दुधारी तलवार कही जाती है, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद। और ऐसे रिवर्स के ऊपर मेरे हिसाब से रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल काफी निश्चित रूप में ज्यादा आउट हुए हैं। तो बिल्कुल यहां से देखा जाए तो इस समय 1 रन
तर या दरम्यान आपण पाहतो ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहतो अर्थात ज्या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण गेली 5 वर्ष भरवतो त्या स्पर्धेचे सर्वे सर्वा अर्थात विजयदादा पाटील या ठिकाणी आगमन होतं आणि त्यांच्या समवेत आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत माजी सरपंच वासुदेव शेठ पाटील, त्याचबरोबर सन्माननीय तोईराम शेठ पाटील, त्याचबरोबर भगवान शेठ टेंबे, दिलीप शेठ पाटील, कैलास शेठ पाटील, मोतीराम शेठ पाटील, सुरेश शेठ राठोड, विजय शेठ पाटील आणि संदीप दादा पाटील या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्या सर्वांचं श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आणि भारत मात्र यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, मोस्ट वेलकम. कारण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा मित्रांनो गेली 5 वर्ष तुम्ही पाहताय त्या स्पर्धेचे सर्वे सर्वा विजयदादा पाटील यांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती. थैंक यू योगेश. दूसरा ओवर. हो क्या बात है, लाजवाब. हर एक गेंदबाज को इसी गेंद का इंतजार रहता है. किस तरह से गुडलैंड स्पोर्ट के ऊपर गेंद गिरी और जिस तरह से उसे स्विंग होना चाहिए था वो मेरे हिसाब से यहां पर नजर आई. सोमनाथ के माध्यम से 1 रन जरूर मिली क्योंकि बल्लेबाज आपके सामने अच्छा था और बिल्कुल यहां से ये तकनीक होती है अच्छे खिलाड़ी की, यही निशानी है योगेश. क्योंकि जिस तरह से मिनट के हिसाब से खेलना यह अच्छे खिलाड़ी की निशानी होती है. और यहां से स्ट्रोक तो अच्छा खेला था लेकिन शायद हिट विकेट मेरे हिसाब से पैर लगा चुके विकेट के ऊपर और यहां से सागर के पारी का तर खेळाडू लक्षात ठेवा, तुमच्या खेळाडू कक्षासमोर जी क्रॉसिंग पट्टी आहे, जो आउट होणारा खेळाडू आणि नवीन जाणारा खेळाडू त्याला क्रॉस करायची काल असंच घटना घडली. शेवटच्या अंतिम मॅचमध्ये आपण पाहिलं तेव्हा उसाटणे संघाने चूक केली, मात्र शेवटच्या बॉलवरती षटकार मारत तो सामना उसाटणे टीमने जिंकला. लक्षात ठेवा जी क्रॉसिंग पट्टी आहे ह्या नियमांकडे लक्ष ठेवा. बिल्कुल बिल्कुल ये सीमा है आपके लिए जिसका उल्लंघन मत कीजिए. यदि ऐसा होता है तो आपको उसका भुगतान जरूर भुगतना पड़ेगा पेनल्टी के रूप में. और बिल्कुल कल उसाटना टीम को पेनल्टी लगी थी इसकी और 1 गेंद में 5 रन आए थे और वो छक्का भी मारा था उन्होंने और वही टीम फाइनल के दौर में पहुंची. ये विजयदादा पाटिल चषक की खासियत है. यहाँ पर हर एक मुकाबला रोमांच भरा होता है. और लाजवाब, क्या बढ़िया बल्लेबाजी. यानी कि देखा जाए तो जैसी गेंद वैसा यहां पर शॉट, गेंद सीमा पर 6 रन. स्विच गेंद हवा में और यहां से ड्रॉप, शॉट में ड्रॉप. बिल्कुल देखा जाए तेजी के साथ दौड़ पड़े थे लेकिन देखा जाए तो जिस तरह से यहां पर कैच लेने की संभावना थी लेकिन मिस कर चुके और कुणाल को मिली. यहां पर कुणाल को जरूर यहां पर मौका मिला और मौके के ऊपर देखा जाए तो 1 रन भी आए हैं. टीम का टोटल 1 से यहां पर आगे आता हुआ 24 के ऊपर. दूसरा ओवर यहां पर जारी है. इस बीच गेंद पटकी भी गेंद थी, कवर के ऊपर से खेलने की कोशिश, गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका है. 2 छक्के तो अब तक अंगद पाटिल के बल्ले से आए हैं. सोमनाथ गायकर फिर से एक बार कप्तान टू कप्तान, लेकिन इस वक्त गेंद कुछ देर के लिए हवा में जरूर थी और ऐसे में खुद दौड़ पड़े थे यहां पर गेंदबाज लेकिन नहीं पहुंच पाए गेंद की तरफ. और यहां से देखा जाए तो 2 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है.
यानी कि 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 28 रन, 28 फॉर 1 विकेट लॉस फ्रॉम केपीसी इनामपुरी। यस टीजे। व्यासपीठावरती बरेच सारे मान्यवर आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये जोडले गेले त्या सर्व मान्यवरांचं विजेता पाटील चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। व्यासपीठावरती आपण पाहतो आमच्या सर्वांचे लाडके विजेता पाटील, त्याचबरोबर माजी सरपंच वासुदेव शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन आलंय, त्याबद्दल दादांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय। मोतीराम शेठ पाटील, तसेच तोयराम शेठ पाटील, भगवान शेठ टेंबे, दिलीपदादा पाटील, कैलास शेठ पाटील, त्याचबरोबर सुरेश राठोड, विजय शेठ पाटील आणि संदीपदादा पाटील या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय। और इस बीच अगेन क्या ब्लॉक मारा था, बिल्कुल यहां से पूरी तरह से फर्नीचर डिस्टर्ब किया और इसी के साथ कुणाल पाटिल के परिकाल। इस समय इस मैच का आनंद ले रहे हैं और बिल्कुल सही मायने में योगेश देखा जाए तो दोस्ती की मिसाल क्या होती है, दोस्ती की अहमियत क्या होती है, इसका उदाहरण ये नागझरी मैदान, इसका उदाहरण ये प्रतियोगिता ताकि भारत मात्र जिनके मित्र यानी कि विजय दादा पाटिल और आज उन्हीं के नाम से दोस्त ने दोस्त को दिया हुआ ये तोहफा है मेरे हिसाब से। जो प्रतियोगिता इतनी बड़ी और ये 5वां साल है विजय दादा पाटिल चषक का, जो खास तौर पे भारत मात्र जिनके माध्यम से ऑर्गेनाइज किया जाता है, ये है दोस्ती की मिसाल, क्योंकि दोस्ती के अलावा और दुनिया में कुछ नहीं है। तो बिल्कुल यहां से सलूट है भारत मात्र आपके दोस्ती के लिए। विजय दादा पाटिल, इनके ऊपर आपका काफी बड़ा प्यार है। इस बीच ये गेंद खूबसूरती के साथ इस गेंद को खेला था ऑन साइड में, ऑफ साइड में, और 1 रन जरूर मिली। 1 रनों के साथ तुषार ने अपना निजी खाता खुला किया। टीम का टोटल 1 से यहां पर आ गया था हुआ 29, 29 रन। तीसरा ओवर यहां पर चल रहा है। गेंदबाज उद्देश्य पाटिल, जिन्होंने पहली गेंद के ऊपर केपी यानी कि कुणाल पाटिल का आउट किया था, क्लीन बोल्ड किया था। योगेश महात्रे का भी काफी बड़ा योगदान है इस टूर्नामेंट के लिए। योगेश 29, 29, 29। अंगद पाटिल, जिनके ऊपर काफी जिम्मेदारी है और केपीसी इनामपुरी टीम की पूरी दारोमदार उनके कंधों के ऊपर, लेकिन इस मर्तबा क्या कहे इस गेंदबाज को, क्योंकि लफ्ज नहीं है योगेश। इतनी बढ़िया गेंद जैसे पहले केपी के बोल्ड उखाड़ दिए थे, इसी तरह के यहां पर अंगद पाटिल को भी क्लीन बोल्ड किया। लाजवाब, बढ़िया गेंदबाजी। और बिल्कुल वही यहां पर डाल दिए हैं जिस तरह से, क्योंकि इतने बड़े खिलाड़ी सामने हैं लेकिन फिर भी कुछ नहीं कर पाए। और हर एक गेंदबाज को इसी गेंद का इंतजार रहता है जो यहां पर उद्देश्य को मिली। और बिल्कुल 2 बोल्ड इस ओवर में उन्होंने किए हैं। 29 के ऊपर एक तीसरा झटका लग चुका है केपीसी इनामपुरी टीम को। बिल्कुल जिस टीम में
यॉर्कर गेंदबाज ज्यादा हो तो बिल्कुल वो टीम क्योंकि 6 गेंद आपके पास 6 गेंदें आपके पास होती हैं, उसमें से यदि 3 गेंदें आप यॉर्क फेंकते हैं तो बिल्कुल काफी सक्षम गेंदबाज आप हो सकते हैं। लेकिन ऐसे में ये मिस फील्ड भी, शॉर्ट सिली मिड ऑफ, लेकिन 1 रन का इजाफा मिला। इस 1 रनों के साथ स्कोर 1 से आगे आता हुआ 30 रन। शुरुआत तो काफी अच्छी हुई थी, पहले ओवर में 16 आए थे, दूसरी ओवर में 12, लेकिन तीसरा ओवर देखिए किस तरह से जा रही है। तीसरा ओवर पूरी तरह से वाकलैंड टीम के पक्ष में जा रहा है। और ये देखिए यहां से पूरी तरह से घुटनों के बल के ऊपर खेलने की कोशिश की थी अक्रॉस लाइन होकर, लेकिन यहां से डॉट गेंद की समाप्ति। बढ़िया गेंद, बिल्कुल। कल प्रसन्न की भी काफी अच्छी गेंदबाजी देखी थी लाइव के माध्यम से हमने भी। और ये देखिए एज लगे और इसी के साथ तुषार के पारी का भी अंत। 3 विकेट इस ओवर में आए हैं। एक गोल्डन जुबली ओवर की समाप्ति मेरे हिसाब से। जो कमबैक भरा ओवर चाहिए था वो कमबैक दिया है तीसरी ओवर में उद्देश्य ने। और 3 ओवर की समाप्ति के बाद 30 के ऊपर 3 विकेटें गिर चुकी, 4 विकेटें गिर चुकी है। दो दिन से योगेश मडवी, सागर पाटिल टॉप पे थे गेंदबाजी में, जिन्होंने एक और फेंका था, 3 विकेटें और 3 रन दिए थे। लेकिन उससे ब्रेक किया है उदेश पाटिल ने, जिन्होंने इस ओवर में 3 विकेट लिए और सिर्फ 2 ही रन खर्च किए। क्या बढ़िया गेंदबाजी। और मेरे हिसाब से ये बेहतरीन कमबैक भरा ओवर नजर आया है योगेश इस समय वाकलन टीम के लिए। 3 ओवर के बाद 30 रन, 4 विकेटें खो दिए हैं केपीसी इनामपुरी टीम ने। उठाने की कोशिश, लेकिन बढ़िया कैच। यहां पर कैच छूटा जरूर था, लेकिन दोहरे एक्शन में यहां पर कैच को लपका सोमनाथ ने। और इसी के साथ एक और विकेट का हुआ पतन अक्षय के परेकान। तो यही क्रिकेट है, क्योंकि जिस तरह से कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर होने में देरी नहीं लगती है। और ऐसा ही यहाँ पर क्रिकेट हम देख रहे हैं, ताकि 2 ओवर में देखा जाए तो पूरी तरह से 2 स्पेल मेरे हिसाब से इनामपुरी टीम के पक्ष में थे। लेकिन ये देखिए क्या लंबा हिट खेला है संदेश ने, और गेंद गई सीमा रेखा बाहर। 6छत्तीस रन। और जो मंशा जताए थे अंगद पाटिल ने कि किमान 60-65 के करीब टोटल को पहुंचाने की कोशिश हम करेंगे, और बिल्कुल ये कोशिश, और गेंद गई बिल्कुल नागझरी गांव में 6 रनों के लिए।
क्या बेहतरीन, जो रन के ऊपर पूरी तरह से अंकुश लग चुका था, आप वही अंकुश तोड़ने की कोशिश कर रहे हैं संदेश मात्रे। लाजवाब यहां पर बल्लेबाजी, बैक टू बैक 2 छक्के यहां पर लगा चुके हैं। गेंदबाजी में हम देख रहे हैं संकेत गायकर, ये देखिए अपने फॉलो थ्रो में यहां पर गेंद को रोकने की कोशिश, बिल्कुल थोड़े से हड़बड़ाहट में थे संदेश, लेकिन 1 रन जरूर मिला और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 43 रन। 43 रन एक अच्छे टारगेट में अब तब्दीली हो रही है। चौथा और मेरे हिसाब से आप केपीसी इनामपुरी टीम के पक्ष में जा रहा है। तीसरा और मानो यहां पर वाकलन टीम के पक्ष में जरूर था, लेकिन आप चौथा और उनके पक्ष में जा रहे हैं, क्योंकि टेस्ट क्रिकेट में देखे जाए तो आपके पास स्पेल रहते हैं। अच्छी फील्ड सोमनाथ की, लेकिन इस मर्तबा यहां पर थ्रो खराब हुआ और ये देखिए बैकअप तो हुआ था, लेकिन वहां पर बैकिंग भी अच्छी नहीं नजर आई। हर बराट में हर एक खिलाड़ी नजर आया और इसी के साथ जहां 1 रन, वहां पर 3 रन दौड़कर मुकम्मल किए। मेरे हिसाब से कल परसों के दिन थ्रो के 4 रन मिले थे, 6 रन मिले थे, और ये इस मैदान के ऊपर 3 बार हुआ। सीजन की पहली शुरुआत है, आप भी जानते हैं सभी खिलाड़ियों ने प्रैक्टिस नहीं की है। लेकिन प्रैक्टिस का अभाव यहां पर बिल्कुल नजर नहीं आ रहा है, क्योंकि यहां से संदेश देखिए क्या उम्दा बल्लेबाजी की है। हमें पता नहीं उन्होंने कितनी प्रैक्टिस की, लेकिन यहां पर ऐसा लग रहा है कि शायद ये पूरे सीजन में खेल रहा है। बिल्कुल, क्योंकि केपीसी इनामपुरी में जो नेट प्रैक्टिस होती है वो दिन रात मेहनत करते हैं, और आज ये नतीजा आप देख रहे हैं मैदान के ऊपर संदेश कर रहे हैं। अंगद पाटिल ने शुरुआत की थी, बाद में यहाँ पर जो बल्लेबाज मिडिल ऑर्डर में रहे थोड़े से नाकामयाब रहे, मगर संदेश की सराहना करना चाहूंगा। बिल्कुल, यहां पर चौथा और पूरी तरह से केपीसी इनामपुरी टीम के पक्ष में आया है विपिन, क्योंकि इस ओवर में रन आए हैं तकरीबन 22 रन, और टोटल की बात करें तो 4 ओवर के बाद 52 रन, 52। एक अच्छे टारगेट में अब तब्दीली हो रही है, और बिल्कुल जो नेट प्रैक्टिस देखी जाए तो केपीसी यानी कि कुणाल पाटिल की एकेडमी है, जो करियर यानी कि जो खिलाड़ी को निश्चित रूप में एक आसमान के ऊपर पहुंचाने की उनकी कोशिश है। तो जरूर सीजन में जिनको भी अपने बच्चों को डालना है तो केपी कुणाल पाटिल से आप संपर्क कर सकते हैं। एक अच्छे एकेडमी खारगर में उन्होंने उपलब्ध की है। तो देखना यहां से अब अंतिम ओवर स्लॉग और यानी कि अटैकिंग भरी ओवर, यहां पर ना आओ देखा जाता है ना ताओ, बिल्कुल जो मिले उसे खाओ, ऐसी कहावत है। आप देखना है बल्लेबाज किसको खाता है और गेंदबाज किसको यहां पर खत्म करता है। लेकिन ये देखिए क्या बेहतरीन, जिस बल्लेबाज ने उफान उठाया था बल्लेबाजी में, उसी बल्लेबाज को यहां पर निश्चित रूप में फॉइल इन का रास्ता दिखाया। बिल्कुल एक और एयरकर की फरमाइश की है इस गेंदबाज ने। सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेला एन्जॉय करतात, आणि त्याचपैकी आपण बघतोय आता शुभेच्छा आली त्यांच्या माध्यमातून ते गावठी दाबाचे प्रोप्रायटर, सातबारा दाब्याचे प्रोप्रायटर अल्पेश शेठ भोपी ऑनलाईन मॅच बघतात आणि पूर्ण स्पर्धेसाठी विजेता पाडी चषकाला शुभेच्छा देत आहेत। थँक्यू अल्पेश शेठ भोपी, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे। धन्यवाद। तो यहां से उद्देश पाटिल 3 क्लीन बोल्ड किए इस इनिंग में। आप बिल्कुल 5वां ओवर उद्देश्य के ऊपर ही यहां पर भरोसा जताया कप्तान ने, जिन्होंने तीसरा ओवर फेंका था। और इस बीच कवर के ऊपर से देखना है, गेंद तेजी के साथ जा रही है, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। रन, अब जैसे रन आते हैं
ये केपीसी इनामपुरी टीम के लिए एक सुरक्षित स्थान बन सकता है, क्योंकि योगेश देखा जाए तो केपीसी इनामपुरी टीम यानी कि जगदम्ब आकलन टीम को 2 और वो फेस करने जो अंगद पाटिल के टेनिस क्रिकेट में काफी सक्षम भरे खिलाड़ी, लेकिन इस मर्तबा 2 रनों के लिए दौड़ पड़े और 2 रन पूरे किए। इस समय सचिन और अरविंद ये जोड़ी बीच मैदान के अंदर अपना खेल यहां पर दिखा रहा, अंतिम ओवर का सामना कर रहे हैं। उद्देश्य पाटिल यानी कि अब तक 4 गेंदे इस ओवर की फेंक चुके हैं, 2 गेंदे में शेष बचे हुए हैं, 7 रन अब तक खर्च कर चुके हैं, जिसमें 1 विकेट भी हासिल किया है। फुल टॉस थी, उठाने की कोशिश, मिड विकेट के रिजल्ट में गेंद गई सीमा रेखा के बाहर, 4 रन। तो टोटल यहां पर देखी जाए तो 63 रन, क्योंकि देखा जाए तो 2 दिन में ये पहले दिन का पहले मैच का हाई स्कोर है मेरे हिसाब से, विपिन हमें जानकारी देते हुए। उठाने की कोशिश और एक और यहां पर शानदार चौका। देखिए यहां से अंतिम मोमेंट में रन आए और बिल्कुल कहीं ना कहीं जो मंशा जताई था अंगद पाटिल ने, वो मंशा यहां पर पूरी होती नजर आ रही है, क्योंकि टोटल की बात करें तो 5 ओवर के समाप्ति के बाद 68 रन। आपण टॉससाठी आमंत्रित करूया कानपल्ली टीमचे कॅप्टन आणि चिंचपडा टीमचे कॅप्टन, आपण वेळ घेता आता लगेच टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। तो चलो यहाँ पर देवांश चिंचपारा टीम के कप्तान और कानपुली टीम के कप्तान से अनुरोध है कि टॉस के लिए यहाँ पर प्रस्थान करना है। पहले सत्र का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। पहले सत्र में यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए केपीसी इनामपुरी टीम ने तकरीबन 67 रन यहाँ पर बनाए हैं। 68 रनों का लक्ष्य रखा है टीम जगदम्ब आकलन टीम के सामने, लेकिन 5 ओवर में 68 रनों का पीछा किस तरह से किया जाता है जगदम्ब आकलन टीम द्वारा, और 5 ओवर में 68 रनों का यहाँ पर 68 रनों का डिफेंस किस तरह से किया जाता है केपीसी इनामपुरी टीम द्वारा, इसका विवरण जानने के लिए चलेंगे हमारे साथी समालोचक मित्र योगेश मडवी इनके पास। थँक्यू। तर आपण जाऊया मैदानावर टॉस साठी। दोन्ही कॅप्टन प्रथम आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तर तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती काही विशेष मान सन्मान घेणार आहोत। आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतो तोंडरेगावचे माजी सरपंच अर्थात आमचे वासुदेव शेठ पाटील यांचं स्वागत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केलं जाईल। मी विनंती करेल रोहिदास शेठ मात्रे यांना की आपल्या शुभाचे दादांचं स्वागत करावं। तोंडरेगावचे माजी सरपंच करण एकेकाले ज्यांच्या नेतृत्वाखाली तोंडरेगावचा विकास ज्यांनी घडवून आणला ते आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय वासुदेव शेठ पाटील माजी सरपंच तोंडरे यांचा सन्मान होतोय। प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर व्यासपीठावरती आमचे सन्माननीय तोयराम शेठ पाटील हे देखील उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान होईल। त्यांनाही विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय निवृत्ती मात्रे यांना की आपल्या शुभाचे दादांचं स्वागत करावं। तर निवृत्ती मात्रे यांच्या शुभाचे तोयराम शेठ पाटील साहेबांचा सन्मान होतोय। शाल, प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन तोयराम शेठ पाटील साहेबांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये। त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आहेत भगवान शेठ टेंबे यांचा देखील सन्मान होईल। मी त्यांनाही विनंती करतोय की आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय भगवान शेठ टेंबे यांचा सन्मान करतील। भारत मात्रे स्पर्धेचे लाडके आयोजक ज्यांच्या माध्यमातून भगवान शेठ टेंबे साहेबांचा सन्मान होत आहे। त्याचबरोबर व्यासपीठावरती आमचे दिलीप शेठ पाटील हे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल।
दादांनी विनंती आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय भारत मात्रे यांच्या शुभाचे दिलीप शेठ पाटील यांचा सन्मान होता आमच्या अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर तसेच विजय शेठ पाटील हे देखील उपस्थित झालेत तर त्यांचाही सन्मान होईल. विजय शेठ पाटील आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तसेच व्यासपीठावरती आपण बघतोय आमचे संदीप दादा पाटील हे उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान होईल. या संदीप दादा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान होत आहे. तर भारत मात्रे यांच्या शुभाचे तो सन्मान होत आहे. तो सन्मान होत आहे या ठिकाणी संदीप दादा त्याचबरोबर महेंद्र भोईर उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान होईल. भारत शेठ मात्रे यांच्या शुभाचे त्याचबरोबर व्यासपीठावरती अलंकार दादा हे देखील उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान होईल. या दादा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विजयदादा पाटील चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत कारण ही स्पर्धा विजयदादा पाटील चषक त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी गेली 5 वर्ष तुम्ही ही स्पर्धा बघतायत आणि त्या स्पर्धेसाठी प्रेम देण्यासाठी आणि खास या ठिकाणी उपस्थित राहिलेले मान्यवर या सर्वांचं स्वागत. तसेच सुरेश शेठ राठोड हे देखील उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आमच्या या ठिकाणी होणार आहे. त्यांनाही विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. थँक्यू संदीप पाटील साहेब. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडारसिकांचं मी स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. मॅच पहिली केपीसी इनामपुरी वर्सेस दीपक दादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन आणि इथे आपण पाहतोय फलंदाजच्या बॅट मधून येतोय चौकार. ती 68 धाबेचं टार्गेट या खेळपट्टीवरती आपण पाहिलं. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन बघा लक्षात ठेवा शेवटचा पुकार. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए टॉस के लिए दोन्ही संघाचे कॅप्टन कानपोली वर्सेस चिंचपाडा अशी पुढची लढत असणार आहे. मात्र या मॅच मध्ये बघा 68 धाबेचं टार्गेट आहे. तर याच दरम्यान आमचे मोतीराम दादा भोईर बाकलेन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचंही स्वागत आहे. तो टीम समोर 68 धाबेचं लक्ष आहे. काय जबरदस्त सुरुवात करतोय कॅप्टन टीमचे कॅप्टन सोमनाथ गायकर. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये इनसाइड आउटचा स्ट्रोक क्षेत्ररक्षक पोहोचले. वेल जज वेल कॅच. सोमनाथ गायकरला माघारी परतवलाय. ज्या खेळाडूनं आक्रमकता दाखवली आणि सुरुवात दमदार करताना आपल्या टीमची सुरुवात दमदार करून दिली तो सोमनाथ गायकर. बॅक टू द डगआउट. माजी सरपंच बिंदास शेठ पाटील हे ऑनलाईन मॅच बघतायत ते देखील स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. थँक्यू सो मच बिंदास शेठ पाटील. आपलंही आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या वतीनं. व्हेरी गुड डिलिव्हरी. चेंडू गुडलेन वरती पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. फलंदाज बीट झालाय. बघा खेळाडू बाजूनंतर टीमवरती कसं दबाव टाकावं. खरं अंगद पाटील हा क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे आणि कित्येक वर्ष क्रिकेट खेळत असताना अनुभव भरपूर आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी या ठिकाणी दाखवत असताना मैदानावर जगदंब वाकलेन टीमवरती दबाव टाकलाय. टीमची धावसंख्या 1-10. अतिशय सुरेख मॅच. सुरुवातीलाच संदीप पाटील साहेबांनी सांगितलं की आज बिग फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण दोन्ही तुल्यबल आणि ताकदवर संघ आहेत. एकाच
कॅलिब्रेटमध्ये आपण दोन्ही संघ बघतोय, एकाच गटातले दोन्ही संघ आहेत आणि तेवढ्याच ताकदीचे संघ आहेत. दोन्ही संघांसाठी हा ग्राउंड खूप लकी आहे. तर मान्यवर आपल्यापासून रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा विजेतेता पाटील चषकाच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. टीमची धावसंख्या फक्त समोर खेळतात, बॅक टू द टॉप बॉलर आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डायरेक्ट हिट झालं. बॉलरचा जर हात जर स्पर्श झाला असता तर कदाचित विकेट देखील त्या ठिकाणी गमवावी लागली असती जगदंब वाकलेन टीमला. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 धावा. स्वागत आहे आणि प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग घरी बसून सुद्धा मॅच एन्जॉय करतात. कारण अजय पवार वामनजे हे देखील युट्यूबच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर तर टीमची धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये 11. बघा जेव्हा बॅटिंग करत होतं इनमपुरी टीम त्यांना 16 धावा पडल्या. सचिन अतिशय सुरेख बॉल, कार्पेट ड्राईव्ह, ऑफसाईडला चांगले क्षेत्ररक्षण. दोन्ही संघ तुल्यबल आहे. मी सुरुवातीला सांगितलं दोन्ही संघ ताकदवर आणि तुल्यबल आहेत. त्याला मॅच तुम्हाला शेवटच्या ओव्हर पर्यंत कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत देखील पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ संघर्ष करणारे संघ मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तर सचिन पुन्हा एकदा सज्ज होत आहे. राईट टाइम राऊंड विकेटचा बॉल. इथे मात्र सुरक्षित क्षेत्ररक्षण पॉइंट रिझनला सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीम एकेरी संख्येच्या धावफलकावरती पाहायला मिळते ती एकूण 13 धावा. पहिलं पॉवर प्ले आपण पाहिलं भरपूर चांगलं हाताळलं. सेकंड पॉवर प्ले ज्यामध्ये एकूण 3 खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईन मध्ये बघतायत. ऑनसाइड मध्ये 2 खेळाडू आहेत, मिड विकेट आणि लॉंग ऑन. ऑफसाइड मध्ये तुम्हाला 1 खेळाडू डी पेक्षा कव्हर मध्ये पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर 30 गत खेळामध्ये समोर खेळतात. ऑन साइडला कार्पेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत अंगद पाटील. चूक होणार नाहीये. सिंगल मिळाली आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आपण पाहतो 14 या धावसंख्येवरती. कौतुक करेल सचिन मात्रेचं, कारण सचिन मात्रे एक अनुभवी गोलंदाज आहे. बरीचशी क्रिकेटची ग्राउंड त्याने देखील आपल्या गोलंदाजीतून गाजवली आहेत. म्हणजे आज हे नागझरी ग्राउंड त्याला गाजवायचंय. 3 चेंडूमध्ये त्यानं फक्त 3 धावा खर्च केल्यात. लाईन चेक करतात पंच. या सँडी पालकर सांगतात की चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंच लगेच स्क्वेअर घोषित करतात आणि अव्वांत धावसंख्या भारतीय टीमची धावसंख्या 15. वाईट चेंडू आणि 122 वाईट बॉल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत टाकले गेलेत. ही माहिती बिपिन दुबे आम्हाला देत असताना ऑन साइडला गॅप मध्ये सरळ चेंडू निघून जातोय. आमच्या कमेंट्री बॉक्स समोर पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला हात घातलाय येथे जगदंब वाकलेन टीमच्या खेळाडूनं. चौकार. टॉस साठी दोन्ही कॅप्टन लगेच या. तर सन्माननीय एकनाथ शेठ मात्रे या पण व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे. सचिन पुन्हा एकदा सज्ज. ओ समोर खेळत स्क्रीनच्या डोक्यावर सरळ चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तीन चेंडू सुरेख फेकले त्याच्यानंतर जो चौथा चेंडू फेकला
तो व्हाईट बॉल फेकला आणि ती दिशा जशी भरकटली तसं पुढच्या चेंडूवरती चौकार आणि षटकार आला. कारण आम्ही नेहमीच सांगितलं तुमची दिशा भरकटली तर दशा व्हायला वेळ लागणार नाहीये आणि इथे तेच झालाय. चौकार षटकार आलाय. टीमची धावसंख्या 25 25 धावा. 68 धावेला उत्तर देताना इथे 25 धावा. पुन्हा एकदा लाईन चेक करतात. व्हाईट बॉल. कारण सुरुवात आत्ताच सांगितलं की दिशा भरकटली तर दशा व्हायला वेळ लागत नाही आणि ती दिशा भरकटली आहे. सचिन मात्रे 3 चेंडू जे फेकले ते त्याला आता फेकता येत नाहीये आणि आतापर्यंत त्यानं 3 बॉल मध्ये 3 दिल्यानंतर आता 2 बॉल मध्ये 12 धावा. काय क्रिकेट आहे. सुरेख बॉल. यावेळीचा चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. डॉट चेंडू. एक धाव येते. एक धावे बरोबर ओव्हर नंबर सेकंड पॉवर प्ले समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली ती 27 धावा. एक बाद 27 धावा. तब्बल 1100 रुपयाचं डोनेशन स्पर्धेसाठी आलं. त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मैदानावरती खेळतात दीपक दादा प्रतिष्ठान, जगदंब वाकलन संघ, एक दादा संघ आहे. कारण गेले या 5 पर्वामधले 2 पर्व असे राहिले की फायनल मध्ये वाकलन वर्सेस वाकलन असे 2 वेळा ही चित्र आम्ही या 5 वर्षातनं अनुभवल्यात. याही वर्षी जगदंब वाकलन खेळतोय. दुसऱ्या बाजूनं उद्या खेळणार आहे जीजी स्पोर्ट प्रत्युष 11 वाकलन संघ खेळणार आहे. सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. इथे अंगद पाटीलचा चेंडू. कारण अंगद पाटीलकडे व्हेरिएशन भरपूर आहेत. अंगद पाटीलकडे गुणवत्ता भरपूर आहे. कारण या खेळाडूनं गेली कित्येक वर्ष आपल्या या गावाचं नाव 7 समुद्र पार नेलंय तो अंगद पाटील. आज मात्र इथे या इनामपुरी संघातनं खेळत असताना आपल्या स्वतःच्या टीम मधून खेळत असताना चांगली गोलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा अंगद पाटील. व्हेरी गुड डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर आता थोडासा बाउन्स झाला. एक डॉट बॉल. वाकलन टीम वरती दबाव वाढवेल. कारण वाकलन टीमला बनवायचे 16 बॉल. आता 41 धावेचं टार्गेट आहे. आक्रमकता दाखवावी लागेल. कारण या खेळपट्टीवरती कधी गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं तर कधी फलंदाजांचंही वर्चस्व राहिलं. त्यामुळे येणाऱ्या मॅच मध्ये क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. विकेट नंबर 2 मैदानातनं बाहेर होतोय. साईनाथ गायकर बॅक टू द डग. खाली हा संघ उतरला आणि बघता बघता या संघानं यशाचं उंच शिखर गाठलं. गेली 4-5 वर्ष या संघाची दादागिरी राहिली. मात्र या ग्राउंडवरती त्यांचा संघ थोडासा अडचणीत आलाय. सोमनाथ गायकरवरती जी भरोसा होता, अपेक्षा होती, तो लवकर बाद झाला. सुरुवात चांगली झाली होती, मात्र तो बाद झाल्यानंतर टीम वरती थोडासा दबाव येतोय. आता नवीन खेळाडू आलाय शिवदास गायकर. अंगद पाटीलचं कौतुक करेल कारण या ओव्हर मध्ये दबाव टाकलाय पूर्णपणे टीम वरती. ओ व्हाट अ शॉट. बेमिसाल टायमिंग. आल्या शिवदास गायकरनं हल्ला बॉल केला आणि हा येतो त्याच्या बॅट मधून षटकार. शेवटचा पुकार दोन्ही टीमचे कॅप्टन. अन्यथा बघा दोन्ही टीमला पेनल्टी लागेल. आम्ही सामना फक्त 4 षटकांचा खेळू हे लक्षात ठेवा. आय काइंडली रिक्वेस्ट फॉर द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस.
चिंचपडा वर्सेस कानपोली ही लढत असणार आहे नेक्स्ट मॅच. शिवदास गायकर कौतुक करेल. आता आल्या आल्या आक्रमकता दाखवली आणि षटकाराबरोबर टीम पोहोचली होती यावेळेस 33 या धावसंख्येवरती. 35 धावेची गरज आहे. 14 चेंडू आणि 35 धाबा. चौदा चेंडू 35 धाब्याची गरज. आपण पाहतो शतकमध्ये थोडंसं परिवर्तन. लॉंग ऑफला हलवलंय. एक्स्ट्रा कव्हर त्यांनी तैनात केली. त्याचबरोबर कव्हर मध्ये खेळाडू तुम्ही बघता ऑफसाईडला आणि त्याचबरोबर ऑनसाईड मध्ये 3 खेळाडू आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे 3 खेळाडू ऑन साईड मध्ये. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे वेट झाला. चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. अजून एक डॉट बॉल. अंगद पाटीलने 4 चेंडू फेकलेत. एकूण 5 चेंडू फेकलेत. त्याच्यापैकी 6 धावा. एक षटकार आला मागच्या चेंडूमध्ये आणि एक महत्वाचं विकेट त्यांनी टिपलाय. अंगद पाटीलचा शेवटचा बॉल. तिसऱ्या षटकातील दुसरं स्पेल तो हाताळतोय. पहिल्या स्पेल मध्ये त्याने धावा दिल्या त्या 11. या स्पेल मध्ये 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाहीये. सिंगल मिळाली. सिंगल बरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त होता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर दीपक दादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन टीमची टोटल आहे 34 धावा. तर गरज आहे 34 धावेची येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. मात्र तत्पूर्वी टॉस होणार आमच्या टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही कॅप्टन आलेत. चिंचपाडा टीमचे कॅप्टन त्याचबरोबर उपस्थित झाले त्या ठिकाणी कानपोली टीमचे कॅप्टन. गावदेवी अथर्व 11 कानपोली वर्सेस चिंचपाडा. देवांश 11 चिंचपाडा. टॉस करतील बाबूराव शेठ मात्रे यांच्या शुभास्ते तो टॉस होतोय. तर लगे आपण टॉस करून घ्यायचंय. सुधीर तर निश्चित अथर्व 11 गावदेवी कानपोली टीमचे पॅकर सन्माननीय बोलाने शेठ पाटील जर या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय गावदेवी अथर्व 11 कानपोली टीमनं. तर सुधीर लगेच टॉस जिंकला. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरायचं आहे आणि सूचना आहे पहिला मॅच आणि दुसरा मॅच संपल्यानंतर लगेच सेकंड राऊंडची मॅच होईल हे लक्षात ठेवा दोन्ही संघ. तर जाऊया आपण मैदानावरती. धावसंख्या आपण पाहिली या ठिकाणी 3 षटकांच्या नंतर 34. तर आता 2 षटकामध्ये बनवायचे आहेत 34 धावा. निश्चित 12 चेंडू आणि आता 34 धावेची गरज आहे. मात्र जेव्हा इनामपुरी संघ मैदानावरती होता तेव्हा शेवटच्या 12 बॉल मध्ये 37 धावा या टीमनं एकवटल्यात. तर बघूया कसा असेल आजचा क्रिकेट, कसा असेल आजचा सामना मैदानावरती. बिग फाईट मॅच, डू अँड डाय, जिंका किंवा मरा ही लढत मैदानावरती. दीपक दादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन वर्सेस केपीसी इनामपुरी या 2 बलाढ्य टीम मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय चौथा गोलंदाज अरविंद पाटील. चिंचपाडा टीम आपला कॅप्टन आपण पाठवा प्लीज. एक संपर्क साधा चिंचपाडा टीमचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी. 12 चेंडू आणि 34 धावेची गरज. अरविंद पाटील सज्ज होतोय. सेकंड वरती खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी शिवदास गायकर ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. त्याचबरोबर गुरुनाथ गायकर सेकंड वरती. नो सेकंड वरती शिवदास आहे. म्हणजे 2 बंधूंची जोडी मैदानावरती कशा प्रकारे खेळ करेल नजरा लागलेत प्रेक्षकांच्या आज या वाकलन टीमच्या खेळाडूंवरती. ओ पहिलाच बॉल. स्वागत केलंय अरविंद पाटीलचं. वेलकम टू द ग्राउंड आणि टोकलाय गुरुनाथ गायकरनं, शिवदास गायकरनं षटकार.
सांगितलं जगदंब वाकलन संघासाठी ग्राउंड लकी आहे, त्यांची मेहनत भरपूर आहे. कारण कुठलंही ग्राउंड तुमच्यासाठी लकी किंवा अनलकी नसतं, जो तुमच्या खेळावरती डिपेंड्स असतं. तुम्ही किती मेहनत घेता, तुमच्यातली गुणवत्ता किती आहे हे सादर करावी लागते. आणि जगदंब वाकलन संघानं नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता सादर केली आहे. मात्र दुसऱ्या बाजूनं इथे संघ केपीसी इनामपुरी संघ देखील ताकदवर संघ आहे. कधी हार न मानणारा इनामपुरी अंगद पाटीलचा संघ कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल. ओ शॉट अँड पुल सक्सेसफुल पॉवरफुल हिट, चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट्स इज अ मायटी हिट, 6 रन. बॉल 2 षटका, तिसरा षटका टोकलाय शिवदास गायकर. बघा काय क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि ते फिटनेस सर्वात महत्वाचं आम्ही तुम्हाला सांगत आलोय. क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा फिटनेस आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन, या 4 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी खेळू शकता. या जर 4 गोष्टी तुम्ही केल्या क्रिकेटमध्ये, आणि इथे आपण पाहतोय शिवदास गायकर काय जबरदस्त केली, 3 षटकार टोकल्यात. वाकलन टीम लक्षात ठेवा, कॅप्टन सोमनाथ भोईर खेळाडू पक्षामधून कोणीही बाहेर उतरू नका, सूचना आहे या स्पर्धेच्या आयोजकांकडनं. यस, कारण वाकलन संघ एक चांगला संघ, नेहमीच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये एक चांगलं योगदान त्यांचं राहत आहे. कारण आज टेनिस क्रिकेटल्या प्रत्येक संघांना माहिती आहे क्रिकेटमधले नियम भरपूर चांगले आहेत, त्यामुळे आज टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत. काय जबरदस्त क्रिकेट, अंगद पाटीलचं कानमंत्र आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजाला. कारण 2 चेंडूवरती आर्विनच्या 2 षटकार आलेत. आर्विनवरती हल्ला बोल केला, जिंकण्यासाठी समीकरण बदललंय. 22 धावेची गरज असेल, 10 चेंडू आणि 22 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, अंगद पाटील डायरेक्ट थ्रो करू शकत नाही, काहीतरी थोडीशी दुखापत आहे. कारण गेले प्रत्येक सीझनभर पाऊस काळ असो किंवा आपला टेनिस बॉल सीझन असो, अंगद पाटील नेहमी क्रिकेट खेळत असतात आणि आज प्रत्येक दिवशी क्रिकेट खेळून देखील खेळाडूंना दुखापत असते. तर 2 धाबा मिळाल्या, 2 धाबे बरोबर 48. आता 20 धाबेची गरज आहे. 9 चेंडू, 20 धाबेची गरज. प्रेक्षक वर्ग सकाळी सकाळी उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. शिवदास गायकर मैदानावरती खेळतोय, 3 षटकाराबरोबर आपल्या टीमसाठी महत्वाची भूमिका तो निभावताय. अतिशय सुरेख बॉल, यॉर्कर चेंडूचा वापर, अपील होतं स्ट्रॉंग, मात्र बॅटची एज सांगितलं लगेच पंचाने. तो मिळालेल्या 2 धाबा, 2 धाबेच्या बरोबर 2 धाबा, 2 धाबे बरोबर टीम पोहोचली होती. अर्धशतक कंप्लीट झालंय. दीपक दादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन संघाचं आता गरज 18 धाबेची. 8 चेंडू 18 धाबा. येणारे 2 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत, कारण या 2 चेंडूंमध्ये एखादी विकेट जरी मिळाली तरी सुद्धा मॅच मध्ये पकड मजबूत होईल. ओ भीमर चेंडू पंचांनी घोषित केलाय आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्थात हा 5 धाबा मिळतात, 1+4 अशा 5 धाबा मिळतील वाकलन टीमला. आणि इथे मात्र वाकलन संघ मजबूत स्थितीमध्ये येतोय, कारण गरज आहे आता मैदानावरती 8 चेंडू फक्त 13 धाबा. प्रीट सामना संपला असंही म्हणू शकत नाही, कारण केपीसी इनामपुरी टीम कडे देखील क्षमता भरपूर है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है और आप कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. अरविंद पाटील थोडासा मागणा ठरलाय, मात्र इथनं अद्याप वेळ आहे मॅच मध्ये कमबॅक मिळवण्यासाठी. व्हेरी गुड डिलिव्हरी. फ्रीजचा चेंडू काय जबरदस्त फेकलाय, अतिशय वेग.
वुडलँडवरती टप्पा आता 7 चेंडू 13 धावीची गरज आहे. हा क्रिकेट खेळ आहे मित्रांनो, काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धावा चेस होतात. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 6 धावा चेस होत नाहीये. हा क्रिकेट खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये 1 चेंडू 6 धावा चेस होत आहेत. क्रिकेटमध्ये 1 चेंडू 1 धावा चेस होत नाही. हा क्रिकेटचा खेळ. कालच पाहिलं 1 चेंडू 5 धावीची गरज असताना उसाटणेच्या मयूरनं षटकार ठोकून टीमला सुपर 4 मध्ये जागा मिळवून दिली. व्हेरी गुड डिलिव्हरी. कौतुक करेल अरविंद पाटीलचं. कमबॅक मिळवलं. कारण मी सांगितलं जरी सुरुवातीचे 4 चेंडू खराब फेकले तरी तुमच्याकडे वेळ आहे. इथनं 2 चेंडू डॉट आलेत. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 13 धावेची गरज. पहिला सामना फार उशिराने सुरू झालाय. तो गोलंदाज येतो या ठिकाणी शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी. तुषार पाटील सेकंड वरती खेळाडू आपण पाहणार. गुरुनाथ गायकर साथ देतोय. 9 सेकंड वरती शिवदास गायकर. काय अफलातून केली. 3 षटकार मारले. 2 एक चौका देखील मारलाय. तर 6 चेंडू 13 धावेची गरज. पहिला चेंडू समोर खेळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीम पोहोचते ती 56 या धावसंख्येवरती. आता गरज आहे मैदानावर येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 12 धावेची. अद्याप वेळ गेला नाहीये. दोन्ही टीम अद्याप सामना जिंकू शकतील. मात्र इथनं ज्याची मेहनत आणि ज्याचा खेळ चांगला तो मॅच मध्ये शिरकाव करेल. येणारे 3 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. का 3 बॉल तुम्हाला सांगून जातील की ही मॅच कोणत्या बाजूने झुकेल. स्ट्राईक एंडवरती यावेळी स्टॉपेज लागलाय. संदेश बॉल खाली आहे. झेल सोडणार नाहीये. कारण महत्वाचा क्षण आणि मॅच मध्ये थरार नाट्य. अजून एक खेळाडू बाद झालाय. ज्या खेळाडूने शिवदासनं 27 धावेची इनिंग खेळली तो मैदानाच्या बाहेर. काय जबरदस्त क्रिकेट. कधी सामना वाकण टीमच्या बाजूने तर कधी सामना इनामपुरी टीमच्या बाजूनं. हाच क्रिकेटचा खेळ मित्रांनो. सुख दुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ. कधी कुणाला हसवेल कधी कुणाला रडवेल हे सांगता आलं नाही या क्रिकेटमध्ये. आताचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईड. ही एक धाव महत्व देऊन जाईल ती वाकलन टीमला. कारण 4 चेंडू आता समीकरण बदललंय. 11 धावा कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेतला नियम आहे. त्यामुळे 11 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ओ शॉर्ट बॉल आणि खेळून काढलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आउटफील्ड थोडीशी शॉर्ट आहे आणि त्याचा फायदा झालाय दीपक दादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन टीमला. हा मिळतोय षटकार.
तुषारनं चूक केली तर तुषारनं चेंज ऑफ द डिलिव्हरी स्लो बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तिथे फसला. कारण शॉर्ट बॉल वरती इथे षटकार टोकलाय. खेळाडू इथे होता सलामीवीर गुरुनाथ गायकर. 3 चेंडू 5 धावेची गरज आहे. बघा मॅच कशी पलटवार होतीये. क्षणाक्षणाला मॅचचं रूप बदलते, क्षणाक्षणाला सामना तरार नाट्य परिस्थितीमध्ये. सिंग मिळाली. आता गरज आहे 2 चेंडू 4 धावेची. काय क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. कारण आज प्रेक्षक वर्ग उत्सुक झालेत ही मॅच पाहण्यासाठी आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग ही मॅच एन्जॉय करतात. वाकलन वर्सेस इनामपुरी या 2 बलाढ्य टीम मध्ये. तर याच दरम्यान आमचे सिद्धिकरवलेचे रुपेश दादा पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 2 चेंडू 4 धावेची गरज आहे. काय जबरदस्त पलटवार मैदानावरती सुरू आहे 2 ताकदवर टीम मध्ये. काय जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. कारण अद्याप आम्ही सांगू शकणार नाहीये की ही मॅच तुम्हाला कोण जिंकेल. कारण येणारा चेंडू घेऊन होते गोलंदाज तुषार पाटील. समोर खेळाडू आहे विकी जाधव. मंकी विकेटचा प्रयत्न, मात्र लक्षात ठेवा मंकी डायरेक्ट विकेट आहे, कॉल न देता ही मंकी विकेट आहे. हे दोन्ही संघ लक्षात ठेवा. तो गोलंदाज सज्ज होतोय. दबाव प्रेशर दोघांवरती आहे. येणारे 2 चेंडू 4 धावेची गरज. या ठिकाणी डॉट चेंडू आणि फलंदाज धावचीत. एक जबरदस्त क्रिकेट आहे. कौतुक करेल दोन्ही टीमचं. कारण शेवटपर्यंत मी सांगितलं होतं की दोन्ही संघ सहजासहजी हार मानणार नाही आहेत आणि तो सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावेची. कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं अप अँड डाऊन्स पाहिले. कधी सामना वाकलन टीमच्या बाजूनं तर कधी सामना इनामपुरी टीमच्या बाजूनं आलाय. काय जबरदस्त क्रिकेट. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि इथे पाहायचंय येणाऱ्या मॅच मध्ये कोण जिंकेल. 1 चेंडू 4 धावा. काल अशीच मॅच होती 1 चेंडू 5 धावा. मात्र ओसाटणे टीमने षटकार ठोकून तो मॅच जिंकला मैदानावरती. मात्र इथे चित्र पाहायचंय. सेकंडला खेळाडू 1 चेंडू 4 धावेची गरज. समोर खेळतात अंगद पाटील आहेत. चूक होणार नाहीये आणि शेवटच्या बॉलवरती विजयाची मोहर लावली केपीसी इनामपुरी टीमनं.